हॅलो. तो आज बघूया आपण की जनरल सेशन आणि एनिवर सेशनसाठी आपण ट्रेड प्लॅन कसा करू शकतो, कोणत्या लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील आणि कोणत्या लेवल पासून आपण ट्रेड प्लॅन केला पाहिजे. त्याकडे आपण थोडंसं लेवल्स वगैरे बघू. मंथलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर मंथलीच्या अकॉर्डिंग मार्केट आजचा जर बघितलं, मंथलीच्या अकॉर्डिंग मार्केटचे आता आपल्या एक्झॅक्ट 50% रिट्रेसमेंट पासून मार्केट रिजेक्शन घेतलेलं म्हणजे बाईंग आपल्याला दाखवलेलं मे बी हे मॅनिपुलेशन असेल. आणि जर अजून कॅन्डल रनिंग आहे, रनिंग कॅन्डल मध्ये आपण कधी एंटर करत नाही. आपल्याला ज्यावेळी कॅन्डल क्लोजिंग होईल त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड प्लॅन करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली एन एफ पी सेटअप पण होईल. ओके. विकलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर मंथलीच्या ज्या ठिकाणी 50% रिट्रेसमेंट होती त्याच ठिकाणी विकलीच्या अकॉर्डिंग त्याच ठिकाणी ईएमए पण आहे. आणि ईएमएच्या वरती पण विकलीचे कॅन्डल क्लोज झालेली होती. ओके. विकलीच्या अकॉर्डिंग इथे कॅन्डल क्लोज झालेली होती आणि मार्केटमध्ये मंडे पासून पूर्ण बाईंग मूव येतो. तर विकलीच्या अकॉर्डिंग जरी फ्लिप लावली, समजा फ्लिप ड्रॉ करायची तर आपण ह्या पॉईंट पासून पण ह्या पॉईंट पासून पण फ्लिप ड्रॉ करू शकतो. मी ह्या पॉईंट पासून जर फ्लिप लावली तर विकलीच्या अकॉर्डिंग एक्झॅक्ट 38% रिट्रेसमेंट त्या ठिकाणी डेलीची 50% रिट्रेसमेंट मार्केट करते. डेलीची 50% रिट्रेसमेंट तिथेच करावी. त्यानंतर जर बघितलं नंतर डेलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर डेलीच्या अकॉर्डिंग मार्केट एक्झॅक्ट आता जे आहे त्याचे एक्झॅक्ट मार्केट 50% रिट्रेसमेंट कसे मार्केट आता. ठीक आहे. 50% कसे मार्केट आता एक्झॅक्ट आपल्यासाठी डेलीच आणि विकलीचा 38% रिट्रेसमेंट झोन आहे. त्याच ठिकाणी मार्केटने ट्रेंड कंटिन्युएशनची लिक्विडिटी एकदा ह्या कॅन्डल ट्रिगर केलेली आता आणि कोणती लिक्विडिटी ट्रिगर करते. मे बी मार्केट हे रिव्हर्स देऊ शकते. जरी नाही दिलं रिव्हर्स, ठीक आहे. तरी इथून जर मार्केट सेलिंग नाही आली बट ह्या ठिकाणी एक लिक्विडिटी पण मार्केट काय करेल, ही लिक्विडिटी करेल पण ह्याच्या अकॉर्डिंग इथं काय क्रिएट करेल पुन्हा मार्केटमध्ये बाईंग मोमेंटम आणि ईएमए पण तोपर्यंत ब्रेक. ठीक आहे. एक मोमेंटम आपण एक्सेप्ट करू शकतो जी की डेलीच्या अकॉर्डिंग किती कसं होऊ शकते आपण जर बघितलं ही मंथ क्लोज झाल्यानंतर मार्केट जे आहे मला वाटतं की ह्या झोन मध्ये कन्सल्टेशन करायला पाहिजे. ह्या झोन मध्ये कन्सल्टेशन करायला पाहिजे आणि देन पुन्हा मार्केट काय करेल त्याच्या ही क्लिअरली प्रोजेक्ट ट्रिगर झाली ते सेटअप होईल आणि ते सेटअप नंतर आपण असा बाहेर म्हणून ऍक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर बरोबरच्या अकॉर्डिंग बरोबरच्या अकॉर्डिंग एक्झॅक्ट मार्केटने काय केलं नाही की 50% केलेलं. फेवरेट रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट केलेलं आहे आणि मार्केटने हिडन फिल्टर पॅटर्न बनवायला जे की हा लो होता त्या अकॉर्डिंग इथं बघून पुन्हा मार्केटने हाय बनवला हवाला मार्केटने इथून हाय बनवला मार्केटने अकॉर्डिंग इथं हाय बनवला आणि पुन्हा मार्केट एक हाय बनवून एक स्ट्रक्चर आपण बघू शकतो. त्या ठिकाणी जे भेटते स्ट्रॉंग रेकॉर्ड पाहिजे त्याशिवाय आपण इथून बाईंग करू शकत नाही. तो त्या ठिकाणी लेवल आहे आता जस्ट ह्या पॉईंटला मार्केट काय करू शकते ते आपण चेक करू. जर त्या लेवलला मार्केटने सपोर्ट ऍड केलं आणि या ठिकाणी 4 आवर्सची कॅन्डल थांबलेली. ठीक आहे. या ठिकाणी 4 आवर्सची कॅन्डल थांबलेली थोडंसं कन्सल्टेशन झालेलं आहे मार्केटमध्ये त्याच्या अकॉर्डिंग थोडंसं आपण बघू शकतो. जर म्हटलं तर ते 4 आवर्सचे आपण बॉटम पासून पण करू शकतो. बॉटम एक गॅप पण पेंडिंग आहे. तेच नियर आपण 38% रिट्रेसमेंट जर 61% रिट्रेसमेंट झाले तर मार्केटमध्ये बाईंग घेऊ शकतो. ठीक आहे. पाच सहा ठिकाणी जर सेलिंगचं स्ट्रक्चर बनलं तर आपण न्यू इयर सेशनला ट्रेड प्लॅन करू शकतो. 1 आवरच्या अकॉर्डिंग जर बघितलं 2 आवरच्या अकॉर्डिंग मार्केटने त्या लेवलला थोडंसं कन्सल्टेशन केलं ना
कन्सल्टेशन केलेलं मार्केट तिला डबल टॉप सारख्या पॅटर्न अकॉर्डिंग त्याच ठिकाणावर मार्केट सेलिंग एएमए आपल्या सोबत आहे त्यामुळे आपण केली 50% आणि ईएमआय सुद्धा ट्रिगर करणे होऊ शकते या ठिकाणी लिक्विडिटी पण पडते कन्सल्टेशनची लिक्विडिटी ट्रिगर होते मार्केट अपसाईडला म्हणून अकॉर्डिंग थोडस मार्केट अकॉर्डिंग मार्केट अकॉर्डिंग जर बघितलं तर मार्केट ईएमआय ट्रिगर करेल लेवल मार्केट ह्या लेवल पर घ्यायला पाहिजे पर्यंत मार्केट यायला पाहिजे आणि तिथून एक आपण रिव्हर्स स्ट्रक्चर इथून जर लोन क्रिएट केला तर जर ह्या ठिकाणी जर कन्सल्टेशन करायला लागलं ह्याच ठिकाणी जर कन्सल्टेशन करायला लागलं कन्सल्टेशन करायला लागलं तर लो बनायला लागलं तर निवार सेशनला आपण या लेवल पर्यंत सेलिंग बघू शकतो लेवल पर्यंत सेलिंग होल्ड करू शकतो जर ह्या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर आपण बाईंग सुद्धा बघू शकतो